केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात बहिरम येथील कापूस उत्पादक शेतकरी महिलांची कापूस दिंडी व पदयात्रा बुधवारी पार पडली। यात 1975 मध्ये बहिरम येथे झालेल्या कापूस आंदोलनात झालेल्या पोलीस गोळीबारात पथरोट येथील विठ्ठलराव दुतोंडे या वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता। त्यांना येथे पार पडलेल्या कापूस परिषदेत श्रद्धांजली देऊन 49 वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला। परराज्यातून कापूस विकण्यासाठी बंदी होती, ती बंदी उठवावी यासाठी 24 जानेवारी 1975 रोजी चांदूरबाजार तालुक्यातील बहिरम येथे झालेल्या सत्याग्रह आंदोलनात हिंसक वळण लागले। येथे पोलिसांनी शेतकऱ्यांवर अमानुष गोळीबार केला। या गोळीबारात रामापूर पथरोट येथील शेतकरी विठ्ठल दुतोंडे शहीद झाले, तर अनेक शेतकरी जखमी झाले। या धगधगत्या शेतकरी आंदोलनाची धग कायम ठेवण्यासाठी येथे दरवर्षी 24 जानेवारीला या सत्याग्रहातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी दरवर्षी शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात येते। 49 वर्षापूर्वीच्या आंदोलनात दादासाहेब हावरे, भाऊ साबळे, शंकरराव बोबडे यांनी नेतृत्व करून शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी व पिकाला भाव मिळावा या हक्कासाठी हजारो शेतकऱ्यांनी जीवाची पर्वा न करता सहभाग नोंदविला होता। परंतु त्यावेळी सरकारला पाजर फुटला नाही। 49 वर्षांनंतरही शेतकऱ्यांची परिस्थिती जैसे थे आहे। त्या आंदोलनाची धग आजही शेतकऱ्यांच्या मनात घर करून आहे। यावर्षी या परिषदेचे नेतृत्व शेतकरी महिलांनी करून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला। यात परिसरातील शेकडो महिला शेतकऱ्यांसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती। कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा रणसंग्राम 49वा स्मृती दिन बहिरम कापूस आंदोलन स्मृती समितीच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली देऊन साजरा करण्यात आला। कापूस आंदोलनातील शहीद शेतकरी स्वर्गीय विठ्ठलराव दुतोंडे तसेच शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे दादासाहेब हावरे, स्वर्गीय शंकरराव बोबळे, स्वर्गीय मामराज खंडेलवाल, स्वर्गीय केशवबाई सिकची, वामनराव खलोकार, स्वर्गीय विनायकराव कोरडे या सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन अहमदाबादकर होते। प्रमुख पाहुणे दिलीप कावडे, जानराव हाके, सुधाकर हावरे होते, तर कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश साबळे, गोपाल भालेराव, कुमार बोबळे, मनीष हावरे यांनी केले। AS न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूरबाजार येथून प्रतिनिधी सागर चौडे।